नमस्कार रसिक हो. कलावैभवच्या संपूर्ण टीमकडून तुमचं मनपूर्वक स्वागत. तसंच नवरात्रीच्या या शुभपर्वाच्या तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. ह्या नवरात्रीचा आजचा हा 5वा दिवस आणि स्कंदमाता हे देवीचे 5वे रूप आहे. ह्या दिवशी साधकाचे मन विशुद्ध चक्रात स्थिर झालेले असते. एकदा स्कंदाला इंद्रदेव खूप चिडवू लागले. तू शिवपार्वतीचा पुत्र नाहीस, पार्वती तुझी आई नाही. कुमार कार्तिकेयाचे दुसरे नाव म्हणजे स्कंद. इंद्राच्या ह्या चिडवण्यामुळे छोटा स्कंद रडकुंडीला आला. आपले बाळ रडत आहे असे जेव्हा पार्वती मातेला कळले तेव्हा ती लगेच तिथे प्रकट झाली. सिंहारूढ होऊन आलेल्या माता पार्वतीने स्कंदाला उचलून घेतले. तेव्हापासून देवीच्या ह्या 5व्या रूपाला स्कंदमाता म्हणून ओळखले जाऊ लागले. पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून पार्वती, महादेवाची पत्नी म्हणून माहेश्वरी, शुभवर्ण आहे म्हणून गौरी, कमळाच्या पानावर विराजमान असणारी पद्मासना किंवा विद्यावाहिनी असेही तिला संबोधिले जाते. तर ह्या स्कंदमातेच्या चरणाशी अर्पण आजच्या ह्या काही ओळी. 5वे हे रूप तुझे वर्णावे किती आता, 5वे हे रूप तुझे वर्णावे किती आता, स्कंदबाळाला कुशीत घेता झालीसच तू स्कंदमाता. स्कंदबाळाला कुशीत घेता झालीस तू स्कंदमाता. 4 भुजाधारी शुभ्रवर्णा तू, पद्मासना तू कार्तिकेय माता. सिंहारूढ रूप तुझे पाहता लाभते चित्ताला शांतता. ठेवितो तव चरणी विनम्र हा माथा, ठेवितो तव चरणी विनम्र हा माथा. आजच्या या भागाचा शेवट आपण या मातेच्या एका स्तोत्राने करूया. सिंहसनगता नित्यं पद्माश्रित करद्वया, शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.